हॅलो फ्रेंड्स, आपण सर्वांनीच जवस म्हणजेच अळशीची चटणी आणि लाडू नेहमीच खाल्ले आहेत. तर आज आपण यातील न्यूट्रिशनल बेनिफिट्स बघूयात. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लिग्नान्स, फायबर्स, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅग्नीज, थायमिन, फायटोइस्ट्रोजन, मिनरल्स इत्यादी असते. यालाच फ्लॅक्सीड्स असेही म्हणतात. फक्त 1 चमचा जवसाच्या पावडरने शरीराला 1.8 ग्रॅम ओमेगा 3 मिळते. आयुर्वेदानुसार जवस हे उष्ण, गुरु, त्रिदोषग्न, वातहर, केश आहे. याचे शरीराला खूप फायदे आहेत, ते आपण बघूयात. यामध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज असतात. हे प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्यूमरचा आकार कमी करण्यास मदत करते. रोजच्या आहारात जवसाचे सेवन केले तर शुगर लेवल कमी होण्यासही मदत होते. म्हणजेच यामध्ये अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज सुद्धा असतात. जवसामध्ये म्युसिलेज असते. म्युसिलेज म्हणजे एक चिकट जेलसारखा फायबर पदार्थ आहे, ज्यामुळे आपली अन्न पचवण्याची प्रक्रिया मंद होते. त्यामुळे ग्लुकोज सहजपणे रक्तामध्ये मिसळले जाते आणि डायबिटीसच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. जवसामध्ये SDG नावाचा घटक असतो. तो टाईप 2 डायबिटीसची प्रोग्रेस स्लो करतो. तसेच यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे हार्टमधील आर्टरीजच्या आजारांपासून वाचवते आणि आर्टरीजची काम करण्याची क्षमता वाढवते. तसेच हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी होतो. यामधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात जे नी जॉईंट पेनपासून वाचवतात. तसेच सांधेदुखीमध्येही खूप उपयुक्त आहेत. जवसामध्ये खूप प्रमाणात फायबर्स असतात. यामुळे पोट भरल्याची जाणीव होते व भूकही कमी लागते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यातील लिग्नान्समुळे अतिरिक्त चरबी कमी होते व पचनशक्ती वाढते. जवस हे एक मलसारक आहे, त्यामुळे नियमित पोट साफ होते व कॉन्स्टिपेशनसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. याचा काढा कफावर उपयुक्त आहे. याच्या तेलाच्या मसाजने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे स्किनमध्ये कोलॅजिन प्रोडक्शन वाढते आणि स्किन रिन्युएशनसाठी उपयुक्त आहे. तसेच याचा लेपनाने त्वचा चमकदार होते व तजेलदार होते. जवस हार्मोनल इम्बॅलन्समध्येही अत्यंत उपयुक्त आहे. मेनोपॉज, PCOD, PCOSमध्ये, इरेग्युलर पिरियड्समध्येही उपयुक्त आहे. जवसामुळे ब्लड प्रेशर मेंटेन राहते. यातील अँटी इन्फ्लामेटरी गुणामुळे रेडनेस कमी होतो आणि स्वेलिंग कमी होते. यातील अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुण असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ड्राय आणि तुटलेल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच हेअरफॉल, डॅन्ड्रफ यावरही उपयुक्त आहे. हे कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. याचे पाणी पिल्याने प्रदूषणामुळे होणारा दमा हा कमी होतो. याच्या तेलाच्या मसाजने सूज कमी येते, म्हणून आर्थरायटिसमध्ये उपयोगी आहे. तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये उपयुक्त आहेत. काही व्यक्तींना ड्राय आय सिंड्रोम असतो, म्हणजेच डोळ्यामध्ये गरजेचे असलेले ल्युब्रिकेशन मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये सतत जळजळ होते. याच्या तेलाचा उपयोग होतो. दातदुखी व हिरड्या मजबूत होण्यासाठीही उपयुक्त आहे. प्रत्येक समस्येमध्ये याचे सेवन करण्याची पद्धत ही वेगळी असते, ती आपण बघूयात. हार्ट निरोगी राहण्यासाठी याच्या वाटलेल्या बियांचे सेवन करावे. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याचा वापर करावा. मेनोपॉजच्या त्रासापासून मुक्तता हवी असेल तर याचा पावडरचा उपयोग करावा. वेट लॉससाठी, कॅन्सरपासून वाचायचं असेल तर याची पावडर सलाडमध्ये घ्यावी. शरीर डिटॉक्सिफिकेशनसाठी अळशी पाण्यात रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी पाणी व बीज खायचे. शरीर तजेलदार व तुकतुकीत दिसण्यासाठी याच्या तेलाचा वापर करावा. तसेच याचे फेस पॅक आणि फेस स्क्रबही अत्यंत उपयोगी आहेत. हेअरफॉल, हेअर डॅन्ड्रफसाठी याचे तेल वापरावे. तसेच हेअर मास्कसाठी याचा जो चिकट पदार्थ आहे त्याचा अप्लाय करावा. सांधेदुखीवर, अंगदुखीवर याचे तेल उपयोगी आहे. तसेच अळशी भाजूनही खाता येते. याचा उपयोग ॲब्डॉमिनल पेन्स कमी करण्यासाठी होतो, जेवणाची चव वाढवण्यासाठी होतो व याची चटणी रेग्युलर जेवणामध्ये खावी. याचे भरपूर फायदे आहेत व ते अत्यंत व्यवस्थित प्रमाणात सेवन केले तर याचा उपयोग होतो. थँक्यू.